Hello everyone, we have started exercise 4.2 and first two questions are over. Applications of derivative मध्ये आपण exercise 4.2 पाहतोय आणि त्यातले first two questions आपले झालेले. Let's start with the third question. आपण यामध्ये increasing decreasing functions म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. What do you mean by increasing and decreasing function? And dy by dx represents the slope of function. Function increasing असेल तर dy by dx is greater than 0, that is positive. Function decreasing असेल तर dy by dx is less than 0, that is negative. Question 3, first one. आधी question काय वाचा? Find the values of x. Find the values of x for which fx is a decreasing function. Question 2 होता तो increasing होता आणि त्याला सिमिलर क्वेश्चन आहे. A decreasing function. ठीक है? First question. Fx equals 2x cube minus 15x square minus 144x minus 7. Question 3, first one. क्वेश्चन मला रिपीट झाल्यासारखं वाटतंय कुठे. ओके, हे एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूज करता हे फंक्शन डिक्रीजिंग आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. यात तुम्हाला काही लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे परफेक्ट स्क्वेअर कसा तयार करायचा, दॅट इज स्क्वेअर टर्म कशी मिळवायची, स्क्वेअर रूट घेताना साइन मध्ये कसे कसे चेंजेस होतात, हा मी पार्ट तुम्हाला मागच एक्सप्लेन केलेला आहे, तो इथेही लागतो आपल्याला. लेट्स कंटिन्यू. ओके, बट डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, एफ डॅश एक्स इक्वल्स डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेट मध्ये 2x क्यूब मायनस 15x स्क्वेअर मायनस 144x मायनस 7. Therefore f dash x equals 2 coefficient x cube चा डेरिवेटिव 3x स्क्वेअर मायनस 15 कोएफिशिएंट x स्क्वेअर चा डेरिवेटिव twice x मायनस 144 कोएफिशिएंट x चा डेरिवेटिव 1 आणि कॉन्स्टंट चा डेरिवेटिव 0. f dash x equals 3 to the 6 x square minus 15 to the 30x minus 144. आता हे फंक्शन x च्या कोणत्या व्हॅल्यूज करता डिक्रीजिंग आहे असं तुम्हाला विचारले. बघा, if fx is a decreasing function, then f dash x is less than 0. मग f dash x काय आहे आपण ते रिप्लेस करूया. 6x square minus 30x minus 144 is less than 0. એટલે आपण 6 कॉमन करू. x square minus 6 5 30 minus 6 24 144 less than 0. हे 6 0 मध्ये ट्रान्सफर करा. therefore x square minus 5x minus 24 is less than 0. आता क्वाड्रॅटिकल आहे की मी तुम्हाला काय सांगितलं की हा जो नंबर आहे तो परफेक्ट स्क्वेअर आहे का चेक करा. 24 नाहीये, मग तो नंबर पहिले आरएचएस मध्ये ट्रान्सफर करून घ्या. x स्क्वेअर मायनस 5x इज लेस दॅन मायनस से प्लस 24 झाले. आता या बाजूला इकडे स्क्वेअर टर्म कॅल्क्युलेट करायची, त्याकरता थोडंसं रफर करायचं आपल्याला. बट काय फॉर्म्युला सांगितलं मी तुम्हाला, स्क्वेअर टर्म इक्वल्स मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. आता मिडल टर्म म्हणजे मायनस 5x, मायनस 5x चा स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म म्हणजे x स्क्वेअर मायनस चा स्क्वेअर प्लस 25x स्क्वेअर अपॉन 4x square. So 25 upon 4. This is the square term.
स्क्वेअर टर्म दोन्ही बाजूला आपल्याला काय करायची असते आता ऍड करायची. Therefore x square minus 5x plus 25 by 4 is less than 24 plus 25 by 4. Adding the square term on both sides. दोन्ही साइडला स्क्वेअर टर्म काय करून घ्या पहिल्यांदा ऍड करून घ्या. ठीक आहे. हा 100% ब्रॅकेट स्क्वेअर असतो. कोणाचा? पहिल्याचं स्क्वेअर रूट x, शेवटच्याचं स्क्वेअर रूट 5/2 आणि मधल्याचं साइन याचा तो ब्रॅकेट स्क्वेअर. तुम्ही चेक करू शकता. इज लेस दॅन याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 24 4 96 plus 25 upon 4 121 upon 4 ही त्या RHS ची ऍडिशन. आता इथं स्क्वेअर रूट घ्यायचे असतात तुम्हाला. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. x minus 5/2 आहे ते साइन घ्यायचं. इज लेस दॅन त्याचं पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घ्या 11/2 अँड पुन्हा x minus 5/2 इज ग्रेटर दॅन त्याचं साइन बदललं. आता ग्रेटर दॅन निगेटिव्ह स्क्वेअर रूट घ्या त्यावेळेस 11/2 minus 5/2 RHS मध्ये x is less than 11/2 plus 5/2 and x is greater than minus 11/2 plus 5/2. So x is less than 11 plus 5 16 16/2 म्हणजे 8 and x is greater than 5 आणि minus 11 म्हणजे -6/2 म्हणजे -3. x -3 पेक्षा मोठा आहे आणि 8 पेक्षा लहान आहे असा पार्ट आपल्याला नंबर लाईन वर पर्यंत बघून घ्यायचा आहे. x is less than 8 and x is greater than -3 हा पार्ट आपल्याला पाहिजे बघा. Zero, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, so on. -1, -2, -3, -4. हा सांगा. 8 आणि -3 हे बघा 8 इथं आहे 8 आणि -3 इथं आहे. x -8 पेक्षा x is less than 8 म्हणजे 8 पेक्षा कमी आहे इकडे आहे आणि x is greater than -3 च्या पुढे आहे म्हणजे x थोडक्यात यांच्या मध्ये आहे बघा. इथं आहे x इथून एवढं. मग हा असं कालपर्यंत म्हणजे आपण ज्यावेळी काल आपण जे टाईप बघत होतो ना त्यावेळी ते असायचं 8 च्या पुढे असायचा म्हणजे इन्फिनिटी पर्यंत आणि -3 च्या मागे इन्फिनिटी निगेटिव्ह इन्फिनिटी असा कालचा टाईप होता. आज असा नाही आहे. त्या दोन नंबरच्या मध्ये म्हणजे -3 आणि 8 यांच्या दरम्यान आहे. त्यामुळे ते कसं लिहितात बघा. therefore -3 less than x less than 8 -3 less than x less than 8 हे त्याचं फायनल आन्सर असणार आहे. हे थोडंसं असं रफर प्रत्येक वेळी करायचं. यावेळी तुम्ही या स्टेप कशी येता त्यावेळी रफर करा आणि त्याचं जे काय आन्सर असेल ते घ्या. इकडे इन्फिनिटी हा प्रकार नसल्यामुळं हे जास्त त्यामानानं सोपं आहे. लक्षात आलं. Okay, now second question. Fx equals x raised to 4 minus 2x cubed plus 1. Decreasing कधी असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. Differentiating with respect to x. F dash x equals d by dx of x raised to 4 minus 2x cubed plus 1. X raised to 4 चा derivative 4x cubed minus 2 coefficient x cube चा derivative 3x square and plus constant चा derivative 0 म्हणजे 4x cube minus 6x square हे झालं तुमचं f dash x. If
fx is a decreasing function, then f dash x is less than 0. मग 4x cube minus 6x square is less than 0. x square common bracket मध्ये 4x minus 6 is less than 0. आता इथं दोन टर्म्सचा प्रोडक्ट 0 आहे, दोन टर्म्सचा प्रोडक्ट लेस दॅन 0 आहे. दोन्ही टर्म्सचा प्रोडक्ट काय सांगायचं, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आहे. आता मला सांगा, एकतर दोन्ही टर्म्स तुमचे, हे दोन्ही टर्म्स तुमचे डिफरंट साइनचे असले पाहिजेत, कारण त्याशिवाय त्यांचा प्रोडक्ट, मला सांगा दोन टर्म्सचा प्रोडक्ट निगेटिव्ह कधी येतो सांगा. एक मला साधं एक्झाम्पल द्या, +3 × +2 याचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह येतो का निगेटिव्ह येतो? अर्थात पॉझिटिव्ह. समजा -3 × -2 याचाही प्रोडक्ट कसा येतो? दोघेही निगेटिव्ह असतील तरी पॉझिटिव्हच येतो. पण एक टर्म निगेटिव्ह असेल आणि एक टर्म पॉझिटिव्ह असेल तर आन्सर निगेटिव्ह येते की नाही बघा. किंवा पहिली टर्म पॉझिटिव्ह दुसरी टर्म निगेटिव्ह असेल तरी आन्सर कसं निगेटिव्ह होतं की नाही बघा. मग इथं ज्या अर्थी या दोघांचा हे क्युबिक टर्म आहे, हे जर क्वाड्रॅटिक असतं की नाही स्क्वेअर वगैरे तर मी ती नेहमीची ऍडजस्टमेंट केली असती. आता हा थोडा वेगळा प्रकार आला, असं नका. दोन टर्म्सचा प्रोडक्ट निगेटिव्ह कधी येतो म्हणजे आत्ताच्या ह्याच्यावर सांगा मला, दोन टर्म्सचा प्रोडक्ट निगेटिव्ह कधी येतो? एक तर डिफरंट साइन्स असले पाहिजेत, म्हणजे एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, किंवा फर्स्ट पॉझिटिव्ह सेकंड निगेटिव्ह, तरच त्यांचा आन्सर काय येतो सांगा, निगेटिव्ह येते. बरोबर आहे. मग आपण आता इथं बघूया, आपण ज्याच्यात आपल्या ह्या दोन्ही टर्म्सचा प्रोडक्ट कसा आहे सांगा, आपल्याकडे निगेटिव्ह आहे. त्यामुळं आयदर फर्स्ट टर्म पॉझिटिव्ह अँड सेकंड टर्म निगेटिव्ह. बघा, x² पॉझिटिव्ह अँड second term negative, 4x minus 6 negative is less than 0, or first term negative and 4x minus 6 is positive. आता इथं सेकंड केस तुमची इमिजिएट कॅन्सल होणार आहे. का सांगा बरं, विचार करा बरं. मला सांगा, कोणत्याही टर्मचा स्क्वेअर कधी निगेटिव्ह असतो का? कोणत्याही टर्मचा स्क्वेअर कधी निगेटिव्ह असतो का? स्क्वेअर निगेटिव्ह आहे. स्क्वेअर कुणाचाही स्क्वेअर निगेटिव्ह नसतो. विच इज नॉट पॉसिबल. विच इज नॉट पॉसिबल म्हणजे हा जो सेकंड पार्ट आहे हा पॉसिबलच नाही आहे. एक्सचा स्क्वेअर निगेटिव्ह कसा येईल सांगा. कारण बघा, एक टर्म निगेटिव्ह आणि दुसरी टर्म पॉझिटिव्ह असल्याशिवाय त्यांचा प्रॉडक्ट कधी निगेटिव्ह येत नाही. मग त्यात हेच शक्य नाहीये की एक्सचा स्क्वेअर लेस दॅन 0. तुम्हाला आता हे कळतं का रे, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह, ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. मग कुणाचा स्क्वेअर निगेटिव्ह आहे सांगा. कुठला नंबर सांगा, रिअल नंबर मला, की ज्याचा स्क्वेअर तुमचा निगेटिव्ह येतो. निगेटिव्ह, अगदी निगेटिव्ह टर्म जरी असेल तरी त्याचा स्क्वेअर कसा असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. तर कोणाचाही स्क्वेअर निगेटिव्ह येऊ शकत नाही, म्हणजे सेकंड ऑप्शन तुमचं काही नाहीये, पॉसिबल नाहीये. मग आता हा पार्ट आपण सिम्प्लिफाय करतो. बघा, therefore x² greater than 0 and 4x minus 6 is less than 0. therefore आता इथं 0 ला साइनच नसतं, 0 ला साइनच नसतं, त्यामुळे स्क्वेअर रूट घेताना त्यात काही पॉझिटिव्ह निगेटिव्हचा प्रश्नच येत नाही. therefore x greater than 0 and बघा इथं 4x minus 6 -6 ला आपण ट्रान्सफर करूया. 4x is less than 6, x greater than 0 and x less than 6/4, x greater than 0 and x less than 6/4 म्हणजे x greater than 0 and
x इज लेस दॅन 6/4 म्हणजे x 6/4 पेक्षा लहान आहे, रिड्यूस केलं तर ते 3/2 आहे. x 3/2 पेक्षा लहान आहे असं त्याचा अर्थ. 3/2 पेक्षा लहान म्हणजे अप टू कुठपर्यंत सांगा? हे बघा 0 पेक्षा मोठा 3/2 पेक्षा लहान असा तुमचा आता x आहे. तर 3/2 पेक्षा लहानचा अर्थ तुमचा अप टू -इन्फिनिटी पर्यंत कुठेही जाऊ शकतो. हा पण ग्रेटर दॅन 0 मध्ये मात्र फक्त 3/2 पर्यंतच, आणि 3/2 च्या अलीकडचा सगळा पार्ट म्हणजे नंबर लाईन वर टाकायचं झालं तर बघा इथं 0 आहे, 1 2 3. मला सांगा 3/2 म्हणजे 1.5 की नाही? हे बघा इथे आहे बघा 3/2 ह्याच्या अलीकडे कितीही असलं तरी चालेल, x इज लेस दॅन 3/2. x इज, आणि इकडे निगेटिव्ह सुद्धा चालू शकतो, कारण ज्यावेळेस x तुमचा निगेटिव्ह असतो त्यावेळी x चा स्क्वेअर कसा असतो सांगा तुमचा? अर्थात पॉझिटिव्ह. कुठलाही निगेटिव्ह नंबर घ्या ना त्याचा स्क्वेअर कसा असणार सांगा? पॉझिटिव्ह असणार की. त्यामुळं x 3 बघा इथे 3/2 नंबर आहे, 3/2 म्हणजेच 1.5. याच्या अलीकडे काहीही चालेल, म्हणजे थोडक्यात x बिलॉंग्स टू -इन्फिनिटी टू 3/2 हे तुमचं फायदा. इकडे -इन्फिनिटी पर्यंत असला तरी चालेल, कारण विचार असा करा की मी म्हटलं ना की याच्यातला शेवटचा पार्ट नेहमी अवघड असतो, थोडा विचित्र असतात. x 3/2 पेक्षा कमी आहे आणि त्याचा स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे. अरे मग या सगळ्यांचे स्क्वेअर्स आहेत की निगेटिव्ह नंबर्सचे, हे ग्रेटर दॅन 0 आहेतच. त्यामुळे x इज -इन्फिनिटी टू 3/2 हे फायनल आन्सर असेल. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये फक्त काय फॉर्म मध्ये लिहितात ते चेक करून घ्या. Now third question, fx equals 2x cube minus 15x square minus 84x minus 7. एकदा साइन सगळे चेक करा. सगळे मायनस. Differentiating with respect to x, f dash x equals d by dx of bracket मध्ये 2x cube minus 15x square minus 84x minus 7. आता मी फक्त डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेणार आहे. 3 पुढे आणला की ते 6x स्क्वेअर असं तुम्हाला जमलं पाहिजे, मायनस 2 पुढे आणले 30x आणि मायनस 84 इंटू 1 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. हा झाला आपला f डॅश x. आपल्याला विचारले कोणत्या व्हॅल्यूज करता ते डिक्रीजिंग फंक्शन आहे. इफ fx is a decreasing function, then f dash x is less than 0. आता f dash x म्हणजे कोण? 6x square minus 30x minus 84 is less than 0. 6 common, x square minus 5x minus 14 6 is 84. 6 ट्रान्सफर सगळीकडे, therefore साइन द्या त्या सेकंड स्टेप पासून. x square minus 5x minus 14 is less than 0. बघा क्वाड्रॅटिक आलं, आपला जुना टाइप आला मगाशी, म्हणजे आपण मागे पाहिला होता तो. हा 14 परफेक्ट स्क्वेअर आहे का? परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय? 1 परफेक्ट स्क्वेअर आहे, 4 परफेक्ट स्क्वेअर आहे, 9 परफेक्ट स्क्वेअर आहे, 25 परफेक्ट स्क्वेअर आहे, 16 परफेक्ट स्क्वेअर आहे. तसा 14 परफेक्ट स्क्वेअर आहे का? नाही. मग तो RHS मध्ये ट्रान्सफर करा. therefore x square minus 5x is less than 14. बाजूला स्क्वेअर टर्म कॅल्क्युलेट करायची राईट साइड. काय फॉर्म्युला सांगितला मी तुम्हाला स्क्वेअर टर्म काढायचा? मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. सांगा मिडल टर्म म्हणजे -5x चा स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म म्हणजे x स्क्वेअर. 25x स्क्वेअर अपॉन 4x स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर टर्म तुमची काय आली सांगा? 25/4 आली. ठीक आहे. आता ही स्क्वेअर टर्म दोन्ही बाजूला ऍड करून घ्यायची. x स्क्वेअर मायनस 5x प्लस 25/4
is less than 14 plus 25 by 4. दोन्ही साइडला काय करून घ्यायची, स्क्वेअर टर्म ऍड करून घ्यायची. हा 100% ब्रॅकेट स्क्वेअर असतो. x मधल्याचं साइन ह्याचं स्क्वेअर रूट 5/2 ह्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. चेक करून बघा. 14 क्रॉस मल्टिप्लिकेशन, 14 4 जा 56, 56 मध्ये 25 ऍड केले 81/4 ह्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशनचा आन्सर. तुम्ही वाटलं तर रेफर करत जावा. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. काय सांगितलं स्क्वेअर रूट घेताना, x मायनस 5/2 इज लेस दॅन आहे ते साइन ठेवायचं आणि पॉझिटिव्ह रूट घ्यायचं 9/2 अँड x मायनस 5/2 साइन बदलायचं, ग्रेटर दॅन करायचं आणि निगेटिव्ह स्क्वेअर रूट घ्यायचं -9/2. ट्रान्सफर x is less than 9/2 plus 5/2 and x is greater than -9/2 plus 5/2. म्हणजे x less than, चला 9 plus 5 14/2 कॉमन डिनोमिनेटर, 9 plus 5 14/2 म्हणजे x is less than 7 and x is greater than. आता -5 plus -9 plus 5 म्हणजे -4 आणि -4/2 म्हणजे -2. यातनं काय कळलं तुम्हाला, x ग्रेटर दॅन -2 आहे, -2 पेक्षा मोठा आहे आणि 7 पेक्षा काय सांगा लहान आहे. म्हणजे एक नंबर लाईन काढून बघूया आपण साइडला. सांग 7 कुठे बघा, इथे आहे, इथे आहे 7 आणि -2 कुठे बघा, इथे आहे. म्हणजे x इज लेस दॅन 7 म्हणजे 7च्या आत आहे, 7च्या आत, आणि ग्रेटर दॅन -2 म्हणजे -2च्या पेक्षा मोठा आहे. म्हणजे x इथे आहे बघा, x या दरम्यान आहे. म्हणजे कसं सांगायचं, सगळ्यात पहिल्यांदा हा लहान नंबर मध्ये x, हे सगळे मध्ये x आहे ना, आणि हा सगळ्यात मोठा नंबर. Therefore, -2 less than x less than 7 या दरम्यान तुमचा x आहे, हे तुमचं फायनल आन्सर आहे. हे असंच ठेवलं तरी चालतं आणि या दोघांच्या मध्ये असेल तरी चालतं. इथं आपला एक्सरसाइज 4.2 संपलेला आहे. तर याच्या पुढं एक मॅक्सिमा आणि मिनिमा नावाची एक टर्म तिथंच खाली दिसते बघा तुम्हाला. मॅक्सिमा अँड मिनिमा म्हणजे काय असतं सांगतो तुम्हाला. ती टर्म काय आहे ह्याच्यात थोडक्यात दाखवतो. हे बघा, एखाद्या फंक्शनचा ग्राफ जेव्हा तुम्ही काढता ग्राफ, तेव्हा तो ग्राफ कसाही एक्स अबाव असा त्याला वेळेवाकडे कर्व वगैरे असतात. तर ती ही आपली कोऑर्डिनेट सिस्टीम आहे आणि हा तुमचा तो ग्राफ आहे. तर एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूला तुम्हाला ग्राफ वरती, मी जरा थोडंसं बोर्ड रफ करून दाखवतो. ओके, मॅक्सिमा अँड मिनिमा या दोन शब्दांचा अर्थ काय सांगतो. मॅक्सिमाचा अर्थ मॅक्सिमम व्हॅल्यू, मिनिमाचा अर्थ मिनिमम व्हॅल्यू. तर एखाद्या फंक्शनचा आपण जेव्हा ग्राफ काढतो तेव्हा त्या ग्राफवरती तुम्हाला त्या फंक्शनचा ग्राफ काढला की तुम्हाला एक्सची सर्वात मोठी म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू इथं मिळेल बघा, किंवा सगळ्यात कमी मिनिमम व्हॅल्यू. कसं असतं, एक्सची व्हॅल्यू जेव्हा आपण इथं रिप्लेस करतो त्यावेळी वाय फंक्शन नेहमी कसं असतं आपलं, वाय प्लस समजा 2x² प्लस 3x प्लस 4. आता एक्सला समजा आपण 1 रिप्लेस केले तर वाय किती मिळतात, तर ते वायचं रीडिंग इकडे असतं, एक्स रीडिंग इथं असतं. तर एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूला तुम्हाला वायची व्हॅल्यू म्हणजेच एफ(x)ची व्हॅल्यू मॅक्सिमम मिळते किंवा कधी वायची व्हॅल्यू तुम्हाला मिनिमम मिळते. हे बघा, ही वायची व्हॅल्यू इथं बघतो आपण, इथं हे वाय ऍक्सिसचं निगेटिव्ह डायरेक्शन आहे आणि वाय ऍक्सिस पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे. एक्स ऍक्सिस आहे इथं. तर ही मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा ही मिनिमम व्हॅल्यू तुम्हाला एक्झॅक्ट कधी मिळते, कुठल्या पॉइंटला मिळते आणि ती किती मिळते,
हे शोधण्याचं जे एक मेकॅनिझम आहे, एक प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरचं एक कॉमन त्याला नाव आहे मॅक्सिमा अँड मिनिमा. ही एक प्रोसिजर आहे, प्रोसिजर. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला फक्त ती प्रोसिजर आहे, त्याला प्रूफ वगैरे जो असतो आहे, सायन्स फॅकल्टीच्या लोकांना त्याचा प्रूफ वगैरे आहे, पण तुम्हाला नाही आहे. तुम्ही नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो ती प्रोसिजर फक्त काय करायचं. आता हे सगळं तुमचा एक्सरसाइज सोडवून झाला की ही प्रोसिजर एका कागदावरती आधी आपल्या नोटबुकमध्ये तर लिहून ठेवायचीच, पुन्हा एका सेपरेट कागदावर पण लिहून ठेवायची. म्हणजे प्रॉब्लेम सोडवताना मी तुम्हाला सारखं ते वाचायला लावणार आहे. बघा ती प्रोसेस वाचा, ती प्रोसेस वाचा असं सांगणार आहे. बघा मी आता प्रोसिजर लिहायला चालू करतोय. ती आहे तशी तुम्ही वहीत लिहून ठेवायची प्रोसिजर. फर्स्ट, let y equals fx be any given function. Second step, find f dash x and f double dash of x. आता मला सांगा f dash x म्हणजे काय सांगा. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. f double dash of x म्हणजे काय. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. Find f dash x and f double dash of x. Third, find the roots of the equation f dash x equals 0. Find the roots of the equation f dash x equals 0. म्हणजे इक्वेशन सॉल्व्ह करून त्याची व्हॅल्यू मिळवा x ची, असा त्याचा अर्थ असतो. ही प्रोसिजर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हळूहळू समजायला लागते. पहिल्यांदा फक्त लिहून घ्यायचं, काळजी करायची नाही. Find the roots of the equation f dash x equals 0. Next, if x equals c, म्हणजे एखादा कॉन्स्टंट घेतलाय मी. If x equals c is one of the roots of given equation किंवा above equation, then find f double dash of c. हे मी कसं मिळवायचं तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दाखवतो. आणि आता फार महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे ही. इफ f double dash of c is less than 0 म्हणजे निगेटिव्ह, then the function has maxima at x equals c. मॅक्सिमा बरं का, हे व्यवस्थित बघायचं, हे आणि त्यातच लिहायचं. इफ f double dash of c is positive म्हणजे greater than 0, then the function has minima at x equals c. f double dash of c जर पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन हे f double dash बरं का, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट ऑर्डर नाही, सेकंड ऑर्डर, then the function has minima at x equals c. ही प्रोसिजर वहीमध्ये लिहून ठेवा आणि ती 4-5 वेळा फक्त वाचा. ती कशी अप्लाय करायची हे आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार. ओके.